सुप्रभात मित्रांनो. आपण सध्या वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. सुरू करते आजची रात्र 15वी. रघुपती राघव राजाराम. लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचं बीज हृदयात पेरलं गेलं होतं आणि ते हळूहळू वाढत होतं. शाळेतील मुलं माझ्या घरी जमत आणि मी त्यांना देवादिकांच्या साधूसंतांच्या गोष्टी सांगत असे. मी घरी एक लहानसं खेळातलं देऊळ केलं होतं. लहानसं मखर केलं होतं. त्याला बेगड वगैरे लावून ते सजवलं होतं. सुंदर शाळीग्राम या देवळात मी ठेवला होता. तो शाळीग्राम फार तेजस्वी दिसत असे. चंद्रहासप्रमाणे तो शाळीग्राम आपणही आपल्या तोंडात नेहमी ठेवावा असं मला वाटे. रविवार आला म्हणजे माझे मित्र आणि मी पुष्कळ भजन करीत असू. कधीकधी आम्ही कथाकीर्तनही करत असू. आमच्याजवळ मृदंग वगैरे वाद्ये थोडीच होती. घरातील रिकामा डबा घेऊन आम्ही तोच जोरजोराने वाजवीत असू आणि भजन म्हणत असू. आमच्या भजनाने सारी आळी दुमदुमून जाई. विठोबाला वाहिली फुले भजन करती लहान मुले, विठोबाला वाहिली माळ भजन करती लहान बाळ वगैरे कितीतरी भजने म्हणत असू, नाचत असू. भक्तिविजयातील निरनिराळ्या प्रसंगीचे धावे आम्ही पाठ केले होते आणि तेही हात जोडून म्हणत असू. गजेंद्राची ऐकुणी करुणा सत्वर पावलासी जगज्जीवना, प्रल्हाद रक्षका मनमोहना पावे आता सत्वर, द्रौपदी लज्जा निवारणा पांडव रक्षका मधुसूदना, गोपी जनमानस रंजना पावे आता सत्वर, अनाथनाथा रक्मिणी वीरा भीमा तीरवासी विहारा, जगद्वंद्या जगदुद्धारा पावे आता सत्वर वगैरे गोड धावे अजूनही मला पाठ येत आहे आणि ते म्हणताना अजूनही वृत्ती सद्गतीत होती. आम्ही त्यावेळेस फार मोठे नव्हतो. मराठी 5वीत मी होतो. वय 11 वर्षांचं होतं. कदाचित तेवढंही नसेल, पण भक्तिभावाने आणि श्रद्धाळू भावमय भक्ती निर्जळी एकादशी मी करत असे. त्यावेळेस ना शंका न संशय. परमेश्वराचा जप करायचा. कार्तिक स्नान, माघ स्नान, वैशाख स्नान वगैरे करावयाचं. कथा सारामृत या पोथीत स्नानाचं महत्त्व आहे. स्नान करून शेंडी उजव्या बाजूने पिळली तर अमृत होतं असं त्या पोथीत एके ठिकाणी आहे. एका राजपुत्राला कोणी ब्राह्मणाने ती शेंडी त्याच्या तोंडात पिळून उठवलं अशी कथा दिली आहे. मला ते खरे वाटे. आमच्या गावात कोणीतरी मेलं होतं. मी आईला विचारलं. मी पहाटे आंघोळ करून उजव्या बाजूने शेंडी त्याच्या तोंडात पिळी, मग तो उठेल नाही का? आई हसली आणि म्हणाली, तू वेडा आहेस. त्यावेळची ती भोळी श्रद्धा चांगली की आजचा संशय चांगला मला काही सांगता येत नाही. परंतु जाऊ द्या. मी गोष्ट सांगणार आहे ती मात्र निराळीच. चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण होत असे. कोणीतरी शास्त्री येत आणि 4 महिने आमच्या गावात मुक्काम करीत. सायंकाळी 4-4:30च्या सुमारास पोथी सुरू होत असे. गणपतीचे देऊळ आमच्या घरापासून फार लांब नव्हतं. त्यावेळेस आजोळच्या घरी आम्ही राहत होतो. देवळातील पुराण जर मोठ्याने सांगितले तर समोरच्या आमच्या घरी ते ऐकू येत असे. पुराणाला 10-5 पुरुष आणि 10-20 बायका बसत असत. त्या दिवशी रविवार होता. देवळात पुराण सुरू झाले होते. आई पुराणास गेली होती. ती पुराणाला फार वेळ बसत नसे. थोडा वेळ बसून देवदर्शन घेऊन ती परत येत असे. घरात कोणी नव्हते. आम्ही मुले जमलो होतो. भजन करण्याचे ठरले. घरातील रिकामे डबे आणले, टाळ घेतले आणि भजन सुरू झाले. आम्ही नाचू लागलो, गाऊ लागलो. तो डब्यांचा कर्कश आवाज आम्हाला गोड वाटला. लहानपणी सर्वच आवाजात संगीत वाटते. मुलांना डबा बडवण्यात आनंद वाटतो, परंतु मोठ्या माणसांना कटकट वाटते. श्रीराम जय राम जय जय राम असा घोष दुमदुमून गेला. आम्ही मत्त झालो होतो. प्रभू सवे लढू आम्ही कुस्ती, प्रेमाची चढली मजमस्ती,
अरे प्रेमाची चढली मजमस्ती. आमच्या कोलाहलाने देवळातील पुराणास अडथळा आला. शास्त्री बोवांचे पुराण कोणाला ऐकू जाईना. काय शिंची कार्टी, असं लोक म्हणू लागले. हा सगळा त्या श्यामचा चावटपणा आहे. येथे पुराण चाललंय समजू नये का? पण घरातल्या माणसांना कसं आवडतं हे त्यांनी बंद नको का करायला? अहो, पोरांना हल्लीला आडोपास करून ठेवतात. अशी माणसे आणि अशी भाषणं देवळात होऊ लागली. आमचे भजन जोरात चालूच होते. आम्ही आजूबाजूचं जग विसरून गेलो होतो. देवळातील मंडळींनी गुरुवाला बोलावलं आणि त्याला ते म्हणाले, जा रे त्या श्यामच्या घरी आणि म्हणावं आरडाओरडा बंद कर, इथे पुराण चाललंय. परंतु तो निघण्यापूर्वी माझी आई देवळातून परतली होती. मंडळींचे शब्द ऐकून तिला वाईट वाटलं होतं. ती वेगाने घरी येत होती. आम्ही सारं घर डोक्यावर घेतलं होतं. आई आल्याचे आम्हाला भान देखील नव्हते. ती उभी राहिली तरी आम्ही नाचतच होतो. शेवटी आई रागाने म्हणाली, श्याम. तिच्या त्या आवाजात क्रोध होता. मी चपापलो. भजन थांबले. टाळ आणि डब्यांचे मृदंग मुके झाले. आई रागावली होती. काय झालं आई? मी विचारलं. तुला लाज नाही रे वाटत हा धुडगूस घालायला? आई रागानं म्हणाली. आई, हा काय धुडगूस? आम्ही आमच्या देवासमोर भजन करीत आहोत. तूच ना हा शाळीग्राम मला दिलास. बघ कसा दिसतो आहे. छत्रीच्या पांढऱ्या बोंडाचा आम्ही त्याला मुकुट घातला आहे. तू रागावलीस होय? मी प्रेमाने पदर धरून विचारले. इतक्यात देवळातील भिकू गुरव आणि म्हणाला, श्याम, देवळात पुराण चाललंय, तुमचा धांगडधिंगा बंद करा. पुराण कोणाला ऐकू येत नाही तुमच्या ओरडण्याने. आम्ही नाही बंद करणार, जा. त्यांचं पुराण चाललंय तर आमचं भजन चाललंय, माझा एक मित्र म्हणाला. अरे श्याम, जरा हळू भजन करा. ते डबे कशाला वाजवायला हवेत? आणि या झांजा मोठ्याने ओरडले म्हणजेच देव मिळतो असं नाही. आपल्यामुळे जर दुसऱ्याला त्रास होत असेल तर ते रे कसलं भजन? आई शांतपणे म्हणाली. साधू संतसुद्धा टाळ वाजवीत आणि भजन करीत, मी म्हटले. परंतु मुद्दाम दुसऱ्याला त्रास देण्यासाठी नसत ते वाजवत. इतरांना त्रास झाला असता तर त्यांनी भजन थांबवलं असतं. श्याम, तुला देवाचं नाव प्रिय आहे का हे वाजवणं प्रिय आहे? आईनं विचारलं. वाजवले म्हणजे आई रंग चढतो, नुसतं नाव कंटाळा आणील, मी म्हणालो. हळूहळू टाळ्या वाजवा, ताल धरा म्हणजे झालं. मुद्दाम अडून बसू नये. वाजवणं ही महत्त्वाची गोष्ट नाही. तुम्हाला देवाच्या नावापेक्षा आरडाओरडा आणि वाजवणं हेच आवडतं. श्याम, ज्या पूजेमुळे उगीचच दुसऱ्याला त्रास होतो ती कसली रे पूजा? माझी पूजा दुसऱ्याच्या पूजेच्या आड येऊ नये. माझी प्रार्थना दुसऱ्याच्या प्रार्थनेच्या आड येऊ नये. तुम्ही हळूहळू भजन केलं तर तुमचंही काम होईल आणि देवळात पुराण पण नीट चालेल. भिकू, जा तू. हे नाही हो गलका करणार. असं म्हणून आई निघून गेली आणि भिकू पण गेला. आम्हा मुलात वादविवाद सुरू झाला. मोठे आले ढुड्डाचार्य आम्हाला बंद करायला. त्यांच्या पुराणापेक्षा आमचं भजनच देवाला जास्त आवडेल. पुराण ऐकतात आणि पुराण संपताच त्याच जागी गावच्या कुटाळक्या करत बसतात. असं सगळं आम्ही बोलू लागलो. परंतु काय करायचं ते ठरेना. शेवटी मी म्हटलं, आपली चूक झाली. आपण हळूहळू भजन म्हणूया आणि नुसत्या टाळ्या वाजवूया. मोठ्यानं वाजवण्यात काय आहे? श्याम, तू भित्रा आहेस. आपल्याला नाही हे आवडत, बापू म्हणाला. यात भित्रेपणा कोठे आहे? विचाराप्रमाणे वागणे हे भूषण आहे. अविचाराने वागण्यात का पराक्रम आहे? मी विचारलं. माझ्यावर रुसून माझे मित्र निघून गेले. त्यांना रामनामापेक्षा डबे बडवणे प्रिय होते. मी एकटाच राहिलो. मी भित्रा होतो का? मला काही समजेना. मी रडत रडत देवासमोर रघुपती राघव राजाराम करीत बसलो. लहानपणी माझे मित्र मला त्या दिवशी सोडून गेले, त्याचप्रमाणे आजही मोठेपणी मला मित्र सोडून जातील आणि मी एकटाच राहील. लहानपणाप्रमाणेच आजही रडत रामराम म्हणत बसेल. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलं आहे ना, तुला एकटेच जावे लागेल. जा, तू आपला कंदील घेऊन जा. लोकांच्या टीकेचा झंझावात सुटेल आणि तुझ्या हातातील दिवा विझेल. परंतु तो पुन्हा लाव आणि पुढे पाऊल टाक. तुला एकट्यानंच जावं लागेल. तर अशी ही
भजनाची गोष्ट. पण त्याच्या श्यामच्या आईनं किती छान सांगितलं आहे की आपण देवाची प्रार्थना जी करतो ती नुसती मोठी आरडाओरड्याने केली तर ती देवापर्यंत पोचते असं नाही. आपणही आपली प्रार्थना करावी, पण दुसऱ्याला त्याचा त्रास होऊ नये इकडे आपण नक्कीच लक्ष ठेवावं. तर मंडळी, उद्या आपण पुढच्या गोष्टीसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.